नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी हा मोदक बनवला आहे. आता अंगारकी चतुर्थी पण येणार आहे आणि लवकरच गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे प्रत्येकाच्या घरी. तर हे मी हे मोदक बनवण्यासाठी मी कोणते साहित्य वापरले ते तर बघूया आपण. हे 1 कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, म्हणजे सुकं खोबरं असतं ना ते किसून घेऊ शकता किंवा बाजारात मिळतं डेसिकेटेड कोकोनट. आणि 1 वाटी मिल्क पावडर आहे, म्हणजे जेवढं खोबरं घेतलं तेवढंच 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. आणि अर्धी वाटी मी मिल्क मेड घेतलं आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता मी 1 चमचा तूप घेतलं आहे. नंतर पण आपण अजून एक चमचा तूप घेणार आहोत. सध्या 1 चमचाच घेतलं. आणि ही वेलची पावडर आहे चवीनुसार. आणि हे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे. हे दूध मी उकळून थंड करून घेतलेलं आहे. कोणतेही घेऊ शकता तुम्ही, गाईचं किंवा म्हशीचं. आणि हा थोडा कलर येण्यासाठी, म्हणजे आपल्या मोदकांना येल्लो कलर येण्यासाठी मी थोडंसं पिवळा कलर घेतला आहे. खायचा कलर आहे हा. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपण मग गॅसवर ठेवायचं हे आटवण्यासाठी. कारण आता हे पातळ होईल थोडंसं मिक्स केल्यामुळे. ह्याच्यामध्ये सगळं आहे ना गोड, त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटेल मिल्क मेड दुधामुळे. तर आता आपण हे गॅसवर ठेवून थोडंसं आपल्याला हे आटवायचं आहे. आणि ही अर्धी वाटी पिठी साखर आहे. तुम्ही जर मिल्क मेड घेणार असाल आणि जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. मिल्क मेडमध्ये पण गोडवा असतो. आणि हे ड्रायफ्रूट मी कट करून घेतले, ते आपल्याला नंतर मिक्स करायचे थोडेसे आणि थोडेसे वरतून लावायचे. तर आता हे सगळं मी साखर वगैरे मिक्स केली मी. आणि आता आपल्याला फायनली हे आता गॅसवर ठेवायचं आहे, मंद गॅसवर. सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला. आणि गॅस पण मंदच ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर खाली तळायला चिकटू शकतं हे मिश्रण. आता हे सतत मिक्स करत राहायचं आपल्याला. नेहमी उकडीचे मोदक आपण बनवतो, म्हणजे हे झटपट होणारे आहेत. हे आता थोडा वेळ म्हणजे जरा 5 ते 10 मिनटं लागतात हे आटवायला, पण लगेच होतात. हे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला छान. हळूहळू मग ह्याला घट्टपणा येतो आणि मग पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला हे मोदक बनवता येतील. हे गरम असल्यामुळे आणि साखर वगैरे दूध वगैरे असल्यामुळे थोडंसं ह्याला म्हणजे पाणी सुटतं, म्हणजे पातळ होतं हे. पण नंतर ढवळून ते होऊन जातं घट्ट. त्याच्यामध्ये तुम्ही केसर पण वापरू शकता, मी केसर नाही वापरले. हे बघा आता थोडंसं घट्ट झालं आहे हे सतत ढवळल्यामुळे. आणि आता परत 1 चमचा तूप टाकलं, म्हणजे हे तळायला चिकटू नये म्हणून. तर हे आता मिक्स करायचं आहे, सतत मिक्स करत राहायचं. बघा आता अजून थोडासा दाटपणा आला ह्याला आणि कडेकडेला चिकटले, म्हणजे हे ऑलमोस्ट तयारच होत आलं आहे आपलं. फक्त हे सोडून कुठे दुसरं काम करायचं नाही, नाहीतर हे चिकटू शकतं तळायला. त्याच्यामुळे ह्याच्यावर सतत लक्ष द्यावं लागतं. बघा आता भरपूर ह्याला घट्टपणा आलेला आहे. आता आपण हे गॅसवरून उतरवून घेऊया. गॅस बंद करायचा आणि उतरवून घ्यायचं. हे आता थोडंसं डिशमध्ये काढून बघायचं, म्हणजे हे तयार झालं आहे का. गॅस बंद केला आहे. आता हे थोडेसे जे ड्रायफ्रूट होते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि बाकीचे आपण नंतर वरतून लावायचे, ते थोडं मोदकाला सजवायचं. आता हे बघा झालं आहे घट्ट आपलं. पण सतत कढई गरम असल्यामुळे आपल्याला ते ढवळत राहावं लागतं, म्हणजे चिकटायला नको किंवा खाली लागून जळायला नको. तर आता बघा हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तरी पण हे गरमच आहे. तरी आपल्याला ते फॅनखाली थंड करून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आपण ताटात थंड करायला ठेवलेलं ते पण झालं आहे थंड, आणि असा गोळा पण बनतो आहे त्याचा. तर आता हे मी थंड करून घेतलं आणि थोडं मळून पण घेतलं ताटात घेऊन. आणि हा मोदकाचा साचा घेतला आहे,
त्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे इझिली निघतात मोदक आपले साच्यामधून. हे माझ्याकडे थोडा हा मोठी साईजचा साचा होता. तुमच्याकडे छोटा असेल तरी पण चालेल, म्हणजे जास्त प्रमाणात मोदक बनतील. माझे 17 ते 18 मोदक बनलेले या साच्यामध्ये. जर छोटा असता तर डबल झाले असते. हे आता ह्या प्रकारे आपण साच्यामध्ये मोदक बनवून घेऊया आणि मग एक एक करून आपण मोदक बनवून घ्यायचे. हे बघा, हा असा मोदक तयार झाला आहे. छान विकतचे जसं आणतो आपण माव्याचे वगैरे खव्याचे, तसेच सेम तसंच वाटतं हे, कारण ह्याच्यामध्ये सगळं आपण वापरलेलं आहे. सुकं खोबरं आहे, दूध आहे, मिल्क पावडर आहे, परत कंडेन्स मिल्क आहे आणि 2 चमचे आपण तूपही वापरलेलं आहे. त्याच्यामुळे रिच असे हे मोदक झालेले आहेत आपले गणपती बाप्पासाठी. तर आता हे मी एक एक बनवून घेते आहे. हे बघा, आता हे आपण पुढे बनवून घेऊया अजून. सगळे मी बनवून, हे बघा, हे आता मी पूर्णपणे हे सगळे बनवून घेतलेत. तर ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? झटकीपट होणारे आहेत. 15 ते 20 मिनटं लागतात आणि छान मोदक तयार होतात. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.